हल्लाबोल भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सोलापूर पेन्शनर संघटनेच्या वतीने वाढीव पेन्शनसह विविध मागण्या घेऊन जिल्हा परिषदेच्या पूनम गेट येथे साखळी उपोषण सुरू आहे। उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शनिवार दिनांक 10/8/2024 रोजी दुपारी 2:30 वाजता शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी जिल्हा परिषद पूनम गेट येथे सुरू असलेल्या उपोषण स्थळीस भेट दिली। पेन्शनधारकांच्या अडचणी जाणून घेत आश्वासन देत म्हणाले की आंदोलनकर्त्या पेन्शनधारकांच्या तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या समोर मांडू, वाढीव पेन्शनचा विषय मांडून सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे मनीष काळजे म्हणाले। त्यांनी महानगरपालिका आयुक्तांनाही फोन लावून फोनवर चर्चा करून नेमकी अडचण जाणून घेतली। तसेच त्यांच्या आश्वासनास मान देत उपोषण मागे घेतले जाईल असे शब्द उपोषणकर्ते पेन्शन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनीष काळजे यांना दिला। सोलापूर महानगरपालिका पेन्शनर संघटनेचा या ठिकाणी साखळी उपोषण चालू आहे आणि या साखळी उपोषणाला जे आपले सहकारी कर्मचारी महानगरपालिकेमध्ये या उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांची जी मागणी आहे की महागाई भत्ता असेल किंवा नव्या 7व्या वेतनाप्रमाणे त्यांना जो काही पेन्शन योजना आहे ती मिळण्याकरिता आपण महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे 2 दिवसामध्ये कॅबिनेटच्या दिवशी हा विषय आपण मांडणार आहोत। त्यांचं मी निवेदन स्वीकारलेलं आहे आणि मी त्यांना एक विनंती केली आहे की आपण वर्षोनवर्ष या महानगरपालिकेची सोलापूरची सेवा केलेली आहे। आज रिटायरमेंटनंतर आपण आंदोलनाला बसावं आणि स्वतःला त्रास करून घ्यावं असं कोणाचीच इच्छा असणार नाही आहे आणि महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री हे तर अतिशय संवेदनशील आणि भावनिक आहेत, त्यामुळे आपल्याला 100% न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही। मी त्यांना एक विनंती केलेली आहे की आपण हे आंदोलन मुख्यमंत्री स्तरावरून आपल्याला निर्णय येणं अपेक्षित आहे आणि ते होणार आहे, तोपर्यंत हे आंदोलन स्थगित करा अशी विनंती केलेली आहे। आणि भविष्यामध्ये या सर्व पेन्शनर संघटनेच्या पाठीशी मी एक सोलापूरचा जिल्हा प्रमुख म्हणून मी त्यांच्या सोबत आहे। या संदर्भातलं माझं पत्र देखील मी त्यांना पाठिंब्याचं दिलेलं आहे आणि पेन्शनवर या लोकांच्या ज्या काही अडचणी त्या संदर्भात महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना मी आत्ताच फोनवरती सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये आपणाला महापालिकेला जो काही अडचण येते हा बजेट नाही आहे तर किती बजेट आपल्याला लागेल हे त्याचे कागदपत्र हे आम्हाला द्यावेत। ते कागदपत्र आपण शासन दरबारी सादर करू आणि त्यावरती निर्णय घेऊ। यामध्ये मॅडमने देखील होकार दिलेला आहे आणि ते याबाबतीत सकारात्मक आहेत। त्यामुळे माझी पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या समोर विनंती आहे की हे आंदोलन काही दिवसांसाठी स्थगित करा आणि आपल्याला नक्कीच मला वाटतं आहे की स्थगित केल्यानंतर परत आंदोलन करायची गरज पडणार नाही। अशा पद्धतीनं आपण यांना मार्ग देऊ। या प्रकारे आपण मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासमोर हा विषय मांडू। एवढंच सांगतो की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। सोलापूर महानगरपालिका पेन्शनर संघटनेचा सेक्रेटरी या नात्यानं क्रांतिदिन दिनांक 9 ऑगस्ट 2024 पासून आमरण उपोषण धरणे आंदोलनाचे काम सुरू आहे। या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे जे अधिकारी कर्मचारी यांचे प्रलंबित रकमा आहेत त्या त्वरित द्यावी म्हणून माननीय आयुक्त मॅडम यांना आम्ही विनंती केलेली आहे। त्यानुसार सदरचे आपले धरणे आंदोलन करण्यात येत आहे। या ठिकाणी वेगवेगळे पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते नेते भेट देत आहेत। आजसुद्धा आपले जिल्हा शिवसेना प्रमुख मनीषजी काळजे साहेब यांनी आत्ताच या ठिकाणी घटनास्थळी भेट दिली आणि त्यांनी विनंती केली की काही काळाकरता आपलं जे काय आंदोलन आहे, साखळी उपोषण आहे, स्थगित करण्यात यावे, कारण तुमच्या जे काय न्याय मागण्या आहेत ते माननीय मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडून तुमच्या संपूर्ण मागण्या मी मान्य करायचा प्रयत्न करतो आणि 2 दिवसामध्ये त्याचा निकाल लावतो, असं त्यांनी शब्द काळजे साहेबांनी दिलेला आहे आणि सगळ्यांनी याचा विचार करावा अशी पण त्यांनी आम्हाला विनंती केलेली आहे आणि त्यांच्या विनंतीचा आम्ही जरूर आदर करतो। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।